Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve Sleep Baby Sleep Poems workshop. This is your English workshop and the first question is sing the song. Sing the song म्हणजे ही कविता म्हणायची तुम्हाला. माझ्या मागे तुम्ही आता ही कविता म्हणायची माझ्यासोबत. चला आपण सुरू करूया. या अगोदर पण मी ही कविता शिकवली होती, याचा व्हिडिओ YouTube चॅनलवर टाकला होता, बघितला नसेल तर बघून घ्या. एक्सप्लेन पण केला होता. पण आता पुन्हा एकदा आपण ही म्हणूयात, म्हणजे त्यांना प्रॅक्टिस होईल आणि शब्दसंग्रह वाढतो आणि आपल्याला एक भाषा सवयीची होते, म्हणून आपण कविता म्हणायच्या असतात आणि पाठ करायचे असतात. स्लीप बेबी स्लीप. Sleep, baby, sleep. Your father's hut sheep. Your mother shakes the little tree, from which falls pretty dreams on thee. Sleep, baby, sleep. Sleep, baby, sleep. The heavens are white with sheep, for they are lamps, those stars so bright, and the moon shepherd of the night. Sleep, baby, sleep. Sleep, baby, sleep. And I shall give thee a sheep, which with its golden bell shall be a little playfellow for thee. Sleep, baby, sleep. Sleep, baby, sleep. And bleat not like the sheep, or else the shepherd's angry talk will come and bite my naughty rock. Sleep, baby, sleep. Sleep, baby, sleep. Go out and herd the sheep. Go out, you barking black dog, go, and waken not my baby so. Sleep, baby, sleep. Sleep, baby, sleep. पोएम जी आहे त्याचं पोएट अनोनिमस आहे, म्हणजे आपल्याला माहिती नाहीये, कारण ही एक ट्रेडिशनल ललबाय आहे, ही अंगाई गीत आहे आणि हे प्राचीन काळापासून म्हटलं जातंय, त्यामुळे कवी माहिती नाहीयेत. तर म्हणायला आणि कशी तुम्ही चाल लावू शकता, फक्त पाठ करण्यासाठी आपल्याला काहीतरी चाल माहिती असणं गरजेचं असतं. सो आपण पहिला प्रश्न आता सॉल्व्ह केलाय. सेकंड क्वेश्चन जो आहे की फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज्ड इन द सॉन्ग. हे रायमिंग वर्ड्स आपण एका खाली एक लिहून घेऊयात. रायमिंग वर्ड शोधायची सोपी पद्धत म्हणजे प्रत्येक कडव्याच्या शेवटी बघायचं काय 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 शब्द आलेले आहेत आणि त्याला उच्चार सारखे असणारे शब्द बरोबर किंवा स्पेलिंग सारखे असणारे शब्द तुम्हाला रायमिंग वर्ड्स भेटतात. आणि हे तुम्हाला जगात प्रत्येक मुलाला माहिती असेल असं माझी खात्री आहे. फक्त स्पेलिंग न चुकता लिहा म्हणजे ह्याचे मार्क मिळतील. हे बघा, स्लीप शिप, ट्रीज दी, ब्राईट नाईट, बी दी, डॉग रॉग, गो आणि सो, अशा प्रकारे आपल्याला रायमिंग वर्ड मिळालेले आहेत. आणि आता हे असेच्या असे लिहून घ्या. पुढचा प्रश्न आहे, द मदर इन दिस पोएम युजेस व्हेरियस आयडियाज टू मेक द चाइल्ड क्लोज इट्स आईज अँड स्लीप. फाइंड द स्टांजास वेअर द फॉलोइंग आयडियाज आर युज्ड. ऍक्च्युली इथे आपल्याला उत्तरं दिली आहेत सगळी, तुम्ही हे सगळं लिहून काढायचं तुमच्या वह्यांमध्ये अशा प्रकारे. हे बघा, इथे तुम्हाला लिहायचं अशाच पद्धतीनं की पहिली जी ओळ पहिल्या ज्या ह्याच्यामध्ये ती म्हणते थ्रेटन इन लव्हिंग मॅनर, ती कुठे म्हणते, कोणत्या स्टांजामध्ये म्हणते, तर स्टांजा नंबर जो 4 आहे कवितेचा, त्यात ती त्याला बाळाला घाबरवतीये की झोप, पण प्रेमळ पद्धतीनं घाबरवतीये. क्रिएटिव्ह प्लीझंट पिक्चर. स्टांजा 1 मध्ये ती सुंदर चित्र तयार करते, अरे बाळा झोप, तिचे बाबा गेलेत आता मेंढ्या पाळायला आणि सगळं करायला, छान चित्र तयार करते. तिसरं जे आहे, रिमूव्ह द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील सेफ. 5व्या स्टांजामध्ये ती कुत्र्यांना म्हणते ना जा, निघून जा, तर इथे ती त्या बाळाला कम्फर्टेबल करते की तू घाबरू नकोस, तू निवांत झोप. पुढचा आहे, डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. तर स्टांजा 2 आहे तो, ज्या कडव्यामध्ये ती बाळाला सांगते की अरे किती सुंदर स्वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे चंद्र जो बनलेला आहे तो मेंढपाळ बनलेला आहे आणि ताऱ्या सगळ्या मेंढ्यात. खूप सुंदर वर्णन तिने स्टांजा 2 मध्ये केलंय. आणि प्रॉमिस अ गिफ्ट, ती एक बाळाला म्हणते तू झोपलास तर मी तुला गिफ्ट देणार आहे, आणि ते स्टांजा 3 मध्ये की तेव्हा ती म्हणते मी तुला गोल्डन बेल देईल, त्यामुळे तू झोप आता. सो अशा प्रकारे एक छान गोड आई, आपल्या आईसारखी आई खूप छान इथे सांगते बाळाला. ते सगळं आपल्याला इथे या स्टांजांमध्ये आहे, ते व्यवस्थित त्याचे क्रमांक लिहा. फोर्थ क्वेश्चन ऍक्टिव्हिटीचा आहे. बघायला गेलं तर ही ऍक्टिव्हिटी अति सोपी आहे. फक्त ह्यातले जे एकूण गाण्यांचे प्रकार आहेत किंवा काय म्हणूयात आपण त्याला, पोएमचे प्रकार आहेत, ते तुम्हाला एकदा माहीत झाले ना, तुम्ही फटाफट कविता गाणी लिहू शकता. त्यांनी काय म्हटलंय, फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8, लिस्ट द फेवरेट सॉंग्स, poems of all group members, make a long list by putting together
ऑल लिस्ट प्रिपेअर्ड बाय द डिफरंट ग्रुप्स. त्यांनी म्हटलं की तुम्ही काय करा, 6 ते 8 जणांचा गट करा. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या आवडीची छान गाणी, तुमच्या आवडीची गीतं तुम्ही तयार करा. रॅन्डम तुम्हाला जी आवडत असेल ती करा. मेक अ लॉंग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर ऑल लिस्ट प्रिपेअर्ड बाय द डिफरंट ग्रुप. आणि हे तुमचे जे गट आहेत ना वेगवेगळे, ते प्रत्येकाची एक वेगळी लिस्ट तयार करायची. यू मे चूज सॉंग्स ऑर पोएम्स फ्रॉम एनी लँग्वेज. आता तुम्ही कोणत्याही भाषेत नाही घेऊ शकता, असं काही गरजेचं नाही. मराठीच घ्या, हिंदीच घ्या, इंग्लिश घ्या, कोणतीही भाषा वापरा. नाउ डिस्क्राईब युअर फेवरेट सॉंग्स विथ द हेल्प ऑफ लेबल गिवन बिलो. आता ही सगळी काय आहेत, ही लेबल आहेत. हे सगळे लेबल आपण लावून काय करायचंय, त्यांची विभागणी करायची. नोट दॅट यू कॅन सिलेक्ट मोर दॅन वन लेबल फॉर अ पोएम. ओके. एकच लेबल लावायचं एका कवितेला, जास्ती नाही. एकाच याच्यात सगळी कविता घुसडायची नाही, बाकीचे रिकामे नाही ठेवायचे. सो आपण काय करायचंय की व्यवस्थित गोंधळ न घालता एक एक कविता त्याच्यामध्ये वर्गवारी करायची आपल्याला. इतकं सोपं आहे. जसं की त्यांनी म्हटलं इंग्लिश कवितेला की फॉर एक्झाम्पल द डक अँड द कंगारू बाय एडवर्ड लिअर इज अ फनी पोएम ॲज वेल ॲज अ नॅरेटिव्ह पोएम. ही जी कविता होती ती फनी पण होती, गंमतशीर, आणि नॅरेटिव्ह पण होती. सो अशा प्रकारे तुम्ही त्याला लेबल द्यायचं आहे. आता इथे जे कवितांची नावं दिली आहेत ना, त्याच्याबद्दल त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, त्याचा मराठीत काय अर्थ आहे, आणि एखादी कविता जी मला सुचली आहे, गाणं सुचलं ते मी लिहिलंय, तुम्ही तसं लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि खाली सांगितलंच आहे ट्रान्सलेट द लेबल्स इन टू युअर मदर टंग. ते लेबल्स आपण मातृभाषेत लिहिणं गरजेचंच आहे, त्यामुळे आपण हे लिहून काढूयात. पेट्रियोटिक सॉन्ग बघा, वन विच इन्स्पायर्स फिलिंग ऑफ प्राईड इन वन्स कंट्री. म्हणजे एखाद्या देशाबद्दलचे अभिमानपर गीत आहे ना हे, देशभक्तीपर गीत. भारत हमको जान से प्यारा, हे गाणं मी लिहिलंय. तुम्ही अशी अनेक प्रकारे गाणं लिहू शकता. प्रेयर, वेन यू स्पीक टू गॉड, म्हणजे प्रेयर म्हणजेच प्रार्थना. इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हे आहे. थर्ड, इन्स्पिरेशनल सॉन्ग म्हणजे मेकिंग यू फील होपफुल और एनकरेज्ड, म्हणजेच प्रेरणादायी गीत. रुक जाना नहीं तू कहीं हार के, किंवा ने मज सीने परत मातृभूमीला, सो ते एक आहे. फोक सॉन्ग, अ सॉन्ग दॅट ओरिजिन्स इन ट्रेडिशनल पॉप्युलर कल्चर और दॅट इज रिटर्न इन सच अ स्टाईल. त्यालाच आपण लोकसंगीत म्हणतो. गाडी चालली घुंगराची किंवा अनेक गाणी आहेत अशी. आणि तर ललबाय, ललबाय म्हणजे अ जेंटल सॉन्ग. इथं एल आहे बरं का, हा इथं गोंधळ होईल, हा एल आहे. ललबाय, अ जेंटल सॉन्ग दॅट यू सिंग टू हेल्प अ चाइल्ड टू गो टू स्लीप, म्हणजेच अंगाई गीत. जसं की निंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपला, बाकी बघा आई तुमची कोणती म्हणते ते गाणं लिहू शकता. बॅलड म्हणजे लॉंग सॉन्ग और पोएम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफन अबाउट लव्ह. पोवाडा, कथाकाव्य. शिवाजी महाराजांचे किती सुंदर पोवाडे आहेत आपल्याकडे, तुमच्या आवडीचा एखादा लिहाल. अख्खा पोवाडा लिहायचा नाही, फक्त त्याच्या ओळी लिहिल्या थोड्या सुरुवातीच्या तरी चालतील. मार्चिंग सॉन्ग म्हणजे अ सॉन्ग विथ अ स्ट्रॉंग रेग्युलर रिदम ॲज सच संग बाय मार्चिंग ट्रूप. मार्चिंग ट्रूपकडनं म्हटलं होतं ना संचलन गीत. निर्भय मनाने, आता उठवू सारे रान, हे संचलन गीतं आहेत. नर्सरी राईम म्हणजे ट्रॅडिशनल पोएम ऑर सॉन्ग फॉर यंग चिल्ड्रन, बालगीते, ट्विंकल ट्विंकल सारखी. रोमॅन्टिक सॉन्ग, अ लव्ह सॉन्ग, हे कोणतेही प्रेमगीत लिहू शकता. नेचर पोएम म्हणजे नेचर पोएम डिस्क्राइब्स नेचर वर्ल्ड, निसर्ग कविता. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, ही आहे. वेलकम सॉन्ग, अन एक्सप्रेशन ऑफ कॉर्डियल ग्रीटिंग, स्वागत गीत. आणि फनी सॉन्ग म्हणजे मेक्स यू लाफ, हास्य गीत, ते तुम्हाला आवडेल ते लिहा. सॅड सॉन्ग, पोएम, अनहॅप्पी लिरिक्स करून गीत, ये दुनिया ये मन महफिल मेरे काम की नहीं, सॉर्ट ऑफ. सॉंग्स फॉर अ स्पेशल ओकेजन म्हणजे विशिष्ट समारोहासाठीचं गाणं, जसं गोविंदा आला रे आला किंवा गणपती बाप्पाचं गाणं असतं खास तसं. टायटल सॉन्ग, अ सॉन्ग दॅट हॅज द सेम नेम ॲज द प्ले, म्युझिकल ऑर फिल्म. शीर्षक गीत, जुळणे ती रेशीम गाठी, एक मालिका होती त्याचं तसं. असे अनेक असंख्य भेटतील तुम्हाला. जिंगल म्हणजे काय बघा, जिंगल म्हणजे रिंगिंग साऊंड लाईक अ स्मॉल बेल किंवा शॉर्ट सिम्पल ट्यून. नॅरेटिव्ह पोएम म्हणजे टेल्स अ स्टोरी, त्याला कथा काव्य असतं. आणि रिलिजियस सॉन्ग म्हणजे रिलिजियस म्युझिक फॉर सिंगिंग, धार्मिक गीतं अनेक प्रकारची आहेत. सो इथं आपण सगळे प्रश्न सोडवले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना, आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा. बाय बाय.